नमस्कार मित्रांनो, आज शिराढोण आणि परिसरातील 40 गावातील प्रत्येकासाठी एक अत्यंत आनंदाची आणि आपल्या लढ्याच्या विजयाची बातमी आहे। आपल्या गरोदर माता भगिनी आणि नवजात ताणवल्या लेकरांची जी फरफट मागील 7 वर्षापासून होत होती ती आता कायमची थांबणार आहे। मित्रांनो, आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची जी जुनी इमारत धोकादायक झाली होती, या जीवघेण्या इमारतीत उपचारासाठी येणाऱ्या माता आणि लेकरांचा जीव वाचवण्यासाठी आपण जी 25 मे रोजी या प्रशासनाला कायदेशीर नोटीस पाठवून या लढ्याला सुरुवात केली होती, त्याचा आज एक सुवर्णक्षण मी तुम्हाला सांगणार आहे। आज मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होतोय की शासनाने आणि आपल्या या कायदेशीर भूमिकेला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। माझ्या हातात जिल्हा आरोग्य अधिकारी साहेबांनी PWDला काढलेले हे अधिकृत पत्र आहे। स्क्रीनवरती पण तुम्हाला ते दिसत असेल। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी 22 जून रोजी या प्रश्नात स्वतः वैयक्तिक लक्ष घालून अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे। साहेबांनी स्पष्ट आदेश दिलेत की आपला दवाखाना आता थेट नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीतच स्थलांतरित होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे PWDने हे काम पुढील फक्त 10 दिवसात, होय, PWDला याबाबतचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत की पुढील फक्त 10 दिवसात या 10 रूम्स आणि 1 शवविच्छेदनगृहाचं काम पूर्ण करायचं आहे। मित्रांनो, प्रशासनाने या अधिकृत पत्राची जी प्रत आहे ती मलाही पाठवली आहे। आता PWD विभाग येत्या 10 दिवसात हे काम कसे पूर्ण करतो की जाणून बुजून टाळाटाळ करतो, हे आपण वैयक्तिक लक्ष द्यायचं आहे। माझ्या व्यावसायिक कामामुळे मी नेहमी शिराढोण गावात उपस्थित राहता येत नाही मला, त्यामुळे माझी गावातील सर्वसामान्य नागरिकांना आणि तरुणांना एक नम्र विनंती आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जी आदेश दिलेला आहे, जी यांना 10 दिवसाची मुदत दिलेली आहे, ती PWDच्या या कामांना आपण सर्वांनी मिळून त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे। गावातील किंवा परिसरातील ज्या व्यक्तींची PWDच्या अधिकाऱ्यांसोबत आणि कर्मचाऱ्यांसोबत ओळख आहे, त्यांनी या अधिकृत पत्राचा संदर्भ देऊन अधिकाऱ्यांकडे लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक पातळीवरही पाठपुरावा करावा। आज मी समस्त शिराढोण परिसरातील 40 गावच्या ग्रामस्थांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो। त्यांनी कायद्याचा आणि जनतेच्या भावनांचा आदर करत आपल्या लेकरांच्या सुरक्षिततेसाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। प्रशासनाच्या या जलद आणि सकारात्मक पावलामुळे आज खऱ्या अर्थाने संभाव्य संकटातून आपली सुटका झाली आहे। तसेच आपण जे दिनांक 21 जूनच्या आपलं जे लाक्षणिक उपोषणाला ज्यांनीही पाठिंबा दर्शवण्यासाठी आले, त्यांचंही मी खूप खूप या ठिकाणी आभार मानतो। या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी काही ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला। त्यात महत्त्वाचे सांगायचे झाले तर पिंपरी ग्रामपंचायतचे जे सुग्रीव पाडे आहेत ते असतील, सौंदाणा ग्रामपंचायतचे संदीप पालकर, ताडगाव ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच, हसेगाव ग्रामपंचायतचे राजाभाऊ मळगे आणि इतर गावातील काही प्रतिनिधी आले होते। यामध्ये ताडगावमधून जयसिंग आव्हाड आमचे मित्र हेही प्रामुख्याने या उपोषणाला उपस्थित होते। तसेच इतर गावातील जे काही प्रतिनिधी यांचा या लढ्यामध्ये महत्त्वाचा सहभाग नोंदवल्यामुळे खरं तर हे यश मिळालं आहे। हा विजय आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आहे। अशाच प्रकारे आपल्या हक्कासाठी आपण नेहमी जागरूक राहूया। पण पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।